कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पेण नगरपालिकेने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीवर या वर्षी प्रशासनाने जोरदार भर दिला होता। कर वसुलीची 100% टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची टीम घाम गाळीत असताना गतवर्षी पेक्षा 1 कोटी जास्त रक्कम मार्च अखेरपर्यंत जमा झाली आहे। यंदाच्या आर्थिक वर्षात 31 मार्च पर्यंत 100% मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दिष्ट वसुली विभागातील सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे, सहाय्यक अधिकारी महेश वडके व कर्मचारी वर्गाने नजरेसमोर ठेवले होते। ते यशस्वी करण्यात आले आहे। तब्बल 11 कोटी 24 लाख कराची रक्कम तिजोरीमध्ये जमा झाल्याने मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी लेखापाल किरण शाह, कर निरीक्षक अमोल नापते, सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे, वसुली विभाग प्रमुख महेश वडके व सर्व गटप्रमुखांचे कौतुक केले आहे। आर्थिक वर्ष संपायला 10 दिवस असताना 10 कोटी 20 लाख कराची रक्कम जमा झाली होती। त्याची टक्केवारी 85% होती। दिलेली एकूण 12 कोटी 4 लाख कराच्या रकमेपैकी 11 कोटी 24 लाख रुपये अशी 93% रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे। पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने चांगलीच कसरत करीत ही वसुली मोहीम यशस्वी केली आहे।